यशला पाहत आहे. नॉस्ट्राईक इन मध्ये पिंट्या जोशी. ओ रनअप मध्ये नक्की थोडासा प्रॉब्लेम झालाय. त्यानंतर खरतर इशारा केलाय. हा बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल. पॉइंट ट्रॅक वरती मोनिशला पाहत आहे. एक तेज तर्रार गोलंदाज समोर आपण पाहत आहे. यश ओ पहिल्याच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. टॅप केला बॉलला. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. सिंगल नका तर श्रीकांत केला टीम नवापाडा संघाचा. फलंदाज यश चौधरी याने पॉइंट ट्रॅक वरती मोनिशला पाहत आहे. आता स्ट्राईक इन वरती पिंट्या जोशी. अजून एक विस्फोटक खेळाडू पिंट्याला पाहत आहे समोर. पिंट्या जोशी म्हटलं की 40 बस खेळाडू, परंतु ती दहशत तोच दरारा अद्याप खरतर कायम ठेवलाय खेळाडूंना. आदरणीय माजी सरपंच आणि रमाकांतजी जोशी त्याचबरोबर परशुरामजी पाटील साहेब ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना मात्र नक्कीच विनंती करतो, तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं पांदिवे 11 पांदिवे माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये स्वागत आणि स्वागत केलाय. बॉलरच्या पार बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. हा आलाय पिंट्याच्या बॅट मधून 4 चौकार. पहिल्या बॉल सिंगल डॉट. त्यानंतर पिंट्या जोशीचा हा फटका अप्रतिम 4 धावा नक्कीच मिळाल्या. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न स्विंग आणि मिस. बॉल पडल्यानंतर आजच्या दिशेने मात्र नक्कीच बोलून घेतोय. जे हवं होतं करत टीम कुंडेवाल आणि मोनिश पाटीलला ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉटचे नो फेक लागलाय. चांगला कमबॅक चौकार खाल्यानंतर मोनिश पाटीलचा 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 लागला स्कोर करती. त्यामध्ये एक चौकार पिंट्याच्या बॅट म्हणून नक्कीच पाहायला मिळाला. ओ स्लोवर 1 ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पंचाने एअरलाईन दंडित केलाय. पॉइंट ट्रॅक वरती मोनिश पाटील याला. चला स्पीडअप करा. पंचाचा निर्णय अंतिम असेल. विनंती करतो टीम कुंडेवाल आणि समाधान वास्कर. सिंगल मिळाले या बॉल वरती एक्स्ट्राच्या स्वरूपात. 5 लागला स्कोर कार्ड वरती. 6 माफी असावी. एक सिंगल त्यानंतर चौकार त्यानंतर वाईटचा इशारा पंचांचा आला. स्ट्राईक पंच आपण योगेश सर नक्की पाहत आहे. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. राईट मोर द विकेट. ओ प्रति फटका वर्षामधून खेळायचा प्रयत्न थोडा झाला फंबल. त्यानंतर 2-2 खेळतर फिल्डर एक बॉलच्या मध्ये नक्कीच पाठी फिरताना पाहायला मिळतोय. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केले. 2 धावा झाले आड या बॉल वरती. मोनिश पाटील कमाली षटक. जवळजवळ धावा खर्च केल्या 9 या 5 बॉल मध्ये. शेवटचा अंतिम बॉल एक चौकार खाल्लाय तरी सुद्धा धावा कमी दिलाय असं म्हटलं तरी अवघड नाही मोनिश पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. 8 लागला स्कोर कार्ड होती. ओ ब्लॉक चॉप केला बॉलला ऑन साइडला. शॉर्ट फाईन निघला आपण पाहताना की शॉर्ट मिड विकेटला. सिंगल सिंगल सिंगल्स मिळाली या बॉल वरती. शेवटच्या अंतिम बॉल वरती मिळाले सिंगल धाव. षटक मात्र नक्कीच समाधान आहे. 6 बॉलचा वाद विकेट संपलाय. धावा लागला पटला वरती 9 विदाउट लॉस डिझाईन. सर 6 बॉलचा वाज विकेट संपलाय. धावा लागत पटला वरती 9 विदाउट लॉस. टीम आपण पाहताय डोंबिवली नवापाडा संघ आज खूप वरचा लांब वरचा प्रवास करून आज या मैदान शोधमध्ये नक्की दाखल झालाय. पांदेवे माझे उपसरपंच 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. सर्वप्रथम आडवी वाटणे खेळायचा प्रयत्न. सिंगल होती डबलचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाहीये. सिंगल होती 2 धावा झाल्या आल्या बॉल वरती. सिंगल धाव जेव्हा तुम्ही करता तर या धावा मात्र नक्की सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला टोचले जातील.
2 धावा कंप्लीट झाल्या बॉल वरती. पहिल्याच बॉल वरती 2 धावा. बॉल ट्रॅक वरती पाहते आपण संजय वास्कर. अनेक सारे कुंडेवर म्हटलं की अनेक सारे वास्कर, त्यामध्ये अजून एक संजय वास्करला आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती. राऊंड द विकेट. आठव्या पडणे खेचलाय बॉलला. फिल्डर आहे त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. उशीर का होईना पण तो फलंदाज आपण पाहताय पिंट्याच्या बॅट मधून अजून एक 4 चौकार. तर 15 धावा लागत पटलावरती. सिंगल होती धाव, त्यानंतर थोडा झाला फंबल. 2 धावा जड आले बॉल वरती, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. पिंट्या जोशी वैयक्तिक 13 आकडे होते खेळतोय, तर संघाने नेऊन पोहोचले 15 आकडे होती. चांगली मॅच. ओ चॉप केल्या बॉलला, खोदून काढला अक्षरशः. वाईडिश लॉंग ऑन लागत तर फिल्डर आहे. सिंगलच मिळली या बॉल वरती. चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. त्यानंतर बॅकअप. समाधान वास्कर मात्र नक्की चर्चा करतोय, काही करत नाहीये. तर प्रचंड वेगाने थ्रो करण्याची, कारण सिंगल मात्र नक्कीच मिळाली होती. डबलचा प्रयत्न सुद्धा केला होता मैदानाच्या मध्ये पिंट्या आणि यश याने. 16 लागला स्कोर कट धावा. 3 बॉल अद्याप याने बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात. ओ फुलटॉस समोर फटका फसलाय. मिड ऑन ला पकडला जेल. समाधान वास्कर. येस, चुकी होणार नाही. सेफ ऑन नक्कीच आपण ओळखला ते टीम आपण पाहताय कुंडेवास संघाची रन मशीन. पकडतोय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये यश समाधान नक्कीच संपतोय. केल विकेटचा पतंग. धक्का क्रमांक 1. आता मात्र नक्की तंबूचे आसरा विसावा घेताना पाहायला मिळतोय. यश चौधरीला पाहते आपण मोठी विकेट. तर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती पाहते आपण अभिषेक चौधरीला इन्व्हाइट केलाय. पहिलाच बॉल ब्लॉक हॉल. अक्षरशः पायाची बोट चेचून काढणार हा बॉल. मैदानाच्या आतमध्ये सरप्राईज केलं. जबरदस्त बॉल. टोक रशियन मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा ब्रह्मास्त्र कशाला म्हटलं आता. या बॉल वरती खतर ऍक्शन रिप्ले पहा तुम्ही WTC च्या माध्यमातून. काय भन्नाट वेग, त्यानंतर टोक रशियन परफेक्ट ऑफ द पिक्चर हे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खतर आपण पाहिलं असेल क्रिकेटमध्ये 2च गोष्टीला सन्मान देत होतोय. त्यामध्ये एक पाहिलं असेल सर सचिन रमेश तेंडुलकर. त्यानंतर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. ऑन साइडला फिल्डर आहे टीप मधून प्रचंड वेगाने येतोय. ओ थोडा झाला फंबल, त्यानंतर क्विक सिंगल होती. डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा जड आले बॉल वरती. 2 धावे संघ जाऊन पोहोचलाय. धावपटला लागले आता 19 धावा 2 षटक. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 19 धावा 1 विकेट. ठीक आहे. दोन षटकाचा वाजवेके संपला. धावा लागा धप्पटला वरती. फक्त 19 आणि 1 विकेट. त्यामध्ये एक मोठी विकेट सलामी वीर यश चौधरी मात्र नक्की तंबूच्या आश्रा विसावा घेतोय. इनॅट नंबर 3 अभिषेक चौधरी मात्र नक्कीच पाहत आहे. तर समोर फलंदाज अभिषेक चौधरीला आपण पाहत आहे. तर इनॅट नंबर 3 बॉल ट्रॅक वरती मोनिश पाटील. पहिलाच बॉल आक्रमकाचा प्रयत्न. सिंगल तर मिळाली. मिड ऑन ला तर फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा झाला कंप्लीट या बॉल वरती. 21-21 लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राइक एन वरती पुन्हा एकदा मुकेश चौधरीला आपण पाहताय. अभिषेक चौधरीला पाहताय आपण, कारण तिसऱ्या क्रमांकात ते आला होता. त्यानंतर एक टोक रशन फेकलं होतं संजय वास्कर. त्यानंतर ही सिंगल डबल नेट टीमला नक्कीच पुण्याचं काम. ओ आठव्या बॅटने कॅचचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झाला नाही. सिंगल तर मिळाली. स्वतः गोलंदाज तर त्या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळली या बॉल वरती.
चांगला षटक मनीष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटक फेकणार नक्कीच आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये एक चौकार खाला तरी सुद्धा 9 धावा खर्च केला होत्या. त्यानंतर संजय वास्करला 10 धावा 1 विकेट. यश चौधरीची नक्कीच आपण नक्कीच पाहिली. त्यानंतर मनीष पाटील आला, पहिल्या बॉल होती 2, त्यानंतर सिंगल. अभिषेक ऑन अ स्ट्राइक. हो व्हाट अ स्ट्रोक फुलातून फ्लिक ऑफ द रिस्ट. टायमिंग वे विशाल होता. बॉल चाललाय फायनलच्या वरतून एक टप्पा, सीमा रेषा पार, मिळतील 4, येतोय चौकार. तर टाळ्यांचा गजर सुद्धा का होऊ नये, कारण फ्लिक ऑफ द रिस्ट फक्त दिशा दाखवली. हे फटके काय तर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं वेस्ट इंडिज संघाचा आंध्र फ्रेचर, त्यानंतर अफगाणिस्तानचा राशिद खान, त्यानंतर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त साई गावचा अनिकेत मोकल, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवापाडा संघाचा अभिषेकच्या बॅटमधून, पिंटेच्या बॅटमधून चौकार. जबरदस्त फटकेबाजी. राइट मोर द विकेट. ओ टोक्रशन पुन्हा फेकला गेला, हलक्यात लगास केला. फिल्डर आहे सिंगल्स मिळाली या बॉल वरती. सेन्सिबल क्रिकेट. चौकार खाल्यानंतर काय स्ट्राइक रोटेट करणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक बॉल वरती हिट करणं हे क्रिकेट नाही आहे. हे सांगत असताना पिंट्या जोशीच्या माध्यमातून एक सिंगल धाव नक्कीच पाहायला मिळतोय. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. धावा लागत पटलावरती टीम आपण पाहत आहे. नवापाडा संघ 27 धावा 27. ओ आठवी अपॉइंट फास्ट अँड फ्युरियस, अक्षरशः नाकाला फुंकर देत आणि काना जवळून शिट्टी वाजवत बॉल पाठी मागे ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त बॉल मातीचा सुंगध देत खेळ तर बॉल पाठी मागे ट्रॅव्हल होतोय. येस, शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल समोर धाडलाय, टप्प्यात आलाय आणि समोरच्या विषम मध्ये आमच्या गदर कॅमेऱ्याच्या वरतून टाटा बाय बाय करत ठोकलाय. या मॅचचा पहिला धमाका षटकार. मान सन्मान करायचा आहे. आदरणीय रमाकांतजी जोशी साहेब, माजी सरपंच पिरकोन यांचा मात्र नक्की यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेबांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती नक्कीच आपण पाहणार आहोत. पांदेवे माजी उपसरपंच चषक 2026 चे थर्रार, त्यामध्ये जोशी साहेबांचा कळत यथोचित मान सन्मान आयोजकांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र नक्कीच केले जाईल. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आणि यथोचित मान सन्मान या आयोजकांच्या सर्वांच्या मध्ये नक्कीच आपण पाहिले असेल. एक दमदार स्पर्धा उरण परिसरामधील एक नामांकित स्पर्धा नक्कीच आपण पाहत आहे. या स्पर्धेची चर्चा सातत्याने रायगड मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. माईचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहो म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर विनंती करतो आदरणीय परशुरामजी पाटील साहेबांना की तुमच्या खरतर या सन्मानाचा स्वीकार करावा. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र नक्कीच यथोचित मान सन्मान परशुरामजी पाटील साहेब वेळात वेळ करून आज साहेबांनी खरतर या स्पर्धेला भेट दिली. संडे म्हटलं की बिझी शेड्यूल, परंतु तरी सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम आणि या क्रिकेटवरच्या प्रेमापोटी आणि या खरतर पांदेवे माजी उपसरपंच चषक 2026 च्या खरतर या पर्वामध्ये नक्कीच दाखल झालात. मोस्ट वेलकम सर. माईची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहो आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब. ओ टू क्रिकेट. 3 षटकाचा वाजवी केस आपला धावा लागत पटलावरती फक्त 33 धावा पॉइंट ट्रॅक वरती. अंकित कातकरी अजून एक तेज तारार. ओहो भन्नाट वेग या बॉल मध्ये डीप मध्ये तर फिल्डर आहे. कावको रिझर्व मध्ये सिंगल होती, डबलचा प्रयत्न. हा नाना करतात 2 धावा कंप्लीट. चित्याच्या चपलाना करतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. फास्ट अँड फ्युरियस, छोटा पॅकेट बडा धमाका. अंकित कातकरी ऑन अ ट्रॅक.
पिंट्या जोशी ऑन अ स्ट्राईक. वैयक्तिक विचार केला तर 23 या आकड्यावरती मात्र नक्कीच खेळतोय, तर टीमला पुढेच काम करतोय, हे महत्वाचं घडतं असेल. एकटा वाघ लढतो असं म्हटलं तरी अवघड नाही. तर समोर कडवा आव्हान अंकित घातकरी, द स्पीड गन ऑफ कानोबा खुंडेवाल. पहिल्याच बॉल वरती 2 अकाउंट ओपन केलं अंकित घातकरीचं. स्ट्राईक होती, पिंट्याला पाहत आहे सलामी वीर. जवळ जवळ 4 चौकार ठोकलेत या इनिंग मध्ये. ओ असून एक टोकशन पायावरती बॉल आदळलाय आणि पंचांनी उचलून धरलाय. चला पंच निर्णय. यस, विकेटचा पतंग ही जी अपील केली होती ती उचलून धरली आहे. टोकशन मैदानाच्या आतमध्ये विकेटची संधी, फलंदाज बाद होईल. पिंट्या जोशी बॅक टू द आउट. डिझाईन तर चांगले फटकेबाजी करतो. त्यानंतर टोक रशन फेकला मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर भन्नाट वेगाला उत्तर नव्हतं. त्यानंतर मोठी विकेट पिंट्या जोशी. अजून एक विकेटचा पतंग, मोठी विकेट, बिग विकेट गॉन. पिंट्या जोशी सलामी वीर मात्र नक्की तंबूच्या अशा विश्वास घेताना पाहायला मिळतोय. इनेट नंबर 4 7व्या क्रमांकावरती आपण पाहत आहे फलंदाज आपण गणेशला पाहत आहे. अजून एक विस्फोटक खेळाडू, पण तो आज टीम संकट सापडल्या. इथून खरं तर संकटमोचन इनिंग खेळावं लागेल. स्ट्राईक होती गणेश. ओ ब्लॉक बॉल त्याच दिशेने खरं तर त्याच प्रकारचा वारंवार खरं तर यॉर्कर फेकताना. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये असा एकमेव गोलंदाज आहे जसप्रीत बुमराह, तो मात्र की 6 बॉल टोकरशन फेकू शकतोय. पण तो मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट मध्ये मी सुद्धा काय कमी नाहीये हे सांगत असताना अंकित कातकरीची गोलंदाजी. जबरदस्त टोकरशन, प्रत्येक बॉल फास्ट अँड फ्युरियस त्या दिशेनं. हो समोर घेतलाय, स्लॉट मध्ये होता, फेकून दिला आउट ऑफ द पार्क. 20 मध्ये लेट वन थेट षटकार ठोकलाय कडक. ऍक्शन पे रिएक्शन, वार पे प्रति वार, घाव पे प्रति घाव, हे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहत आहे. हिनाईट नंबर 3 अभिषेकच्या माध्यमातून काय जबरदस्त स्ट्रोक, लगातार 3 यॉर्कर, त्यानंतर मोठा धमाका, जबरदस्त स्ट्रोक. ओ स्लॉट मध्ये होता, याही बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. आला रे आला नवपडा संघाचा अभिषेक हा खेळाडूला, आणि आल्या आल्या 2 का जवाब पत्थर से देंगे हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार. कारण मागच्या षटकामध्ये 1 षटकार ठोकला होता. फलंदाज नाव आहे अभिषेक. जबरदस्त फटकेबाजी, काय टायमिंग करतोय, गतीचा वापर, त्यानंतर टायमिंग प्रॉपर. बॉल लगत हवाई सफर करून बॉल बॉर्नरच्या बाहेर लँड करतोय. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या चौफेर करताना पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 2 षटकार. कुठला ढकलून दिलाय टीम कुंडेवाल आणि अंकित कातकरी अशा माध्यम खेळूला. ओ आता वेगवान चेंडू पडला, त्यानंतर उचली न घेणारा बॉल हा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. अंतिम बॉल मात्र नक्कीच आपण पाहताय. अंतिम बॉल डॉट फेकला गेलाय. जवळ जवळ 4 षटकाचा बाजू संपते. धावा लागला पटलावरती 48 धावा, 2 विकेट्स. त्याचबरोबर माजी उपसरपंच कोपरोली आदरणीय गिरीश घनश्याम म्हात्रे यांच्याकडून जवळ जवळ 2201 रुपयाची मात्र नक्की देणगी आली या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माजी उपसरपंच पिरकोण रमाकांतजी कृष्णा जोशी यांच्याकडे जवळ जवळ 1111 रुपयाची मात्र नक्की देणगी आली. याच्याबद्दल नक्कीच
सर्व आयोजन कमिटी मात्र नक्कीच ऋणी असेल. धन्यवाद. शेवटचा अंतिम षटक ऑन ट्रॅक होते पाहते आपण. जितू गायकवाड समोर फलंदाज इनाईट नंबर 4 वरती गणेशला पाहत आहे. चांगले फटकेबाजी सामना करता अडचणी सापडतो. त्यानंतर हा पात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अभिषेक हे फटके लगावताना जवळजवळ या इनिंग मध्ये 3 षटकार ठोकले गेलेत. 2 सिंगल 1 डबल. टीमला खरं तर पुढ्याचं काम. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस. बॉल पडला तर हलकासा कटक येतोय. तेच हवं होतं. बॉल ट्रॅक वरती जितू आणि फिल्डिंग करा संघ आपण पाहत आहे. कुंडेबाज संघ लाऊडली अपील करत मागितली होती. त्यानंतर अक्षरशः हो समोर केसला बॉलला वाईड लॉंग ऑफला तर फिल्डर आहे. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. चांगला बॉल हाताला लावतोय. तसला गेन मध्ये पाहते आपण अभिषेक 3 षटकार ठोकलेत. अद्याप 4 बॉल आपल्या वाटेमध्ये आहेत. 4 बॉल मध्ये काय घडेल काय बिघडेल. धावत तर लागेल धपटला वरती 49. 1 धाव पाठी असेल. 50 कंप्लीट. बो याही वेळेला काय तर फास्ट अँड फ्युरियस बॉल पडल्यानंतर कुठल्या स्पॉट वरून बॉलने मात्र नक्कीच उचलून घेतल्या. चला स्पीडअप करा. पंच आहेत. पंच निर्णय. पंच चला डॉट बॉल फेकला मैदान शॉट मध्ये. चांगला बॉल हाताळताना पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅक वरती जितू गायकवाड फास्ट अँड फ्युरियस हा सुद्धा करतो प्रचंड वेग. प्रत्येक बॉल वरती नक्कीच पाहायला मिळतोय. अक्षरशः वेगाला खरं तर प्रति उत्तर नाहीये असं म्हटलं तरी अवघड नाहीये. गणेश आणि अभिषेकच्या माध्यमातून चांगला बॉल प्रत्येक बॉल खरं तर भन्नाट. हो अजून एक पहिला बाउन्सर. त्यानंतर पडल्याच्या नंतर खालच्या खाली बॉल राहिला. जितू गायकवाड या खरं तर मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. अंकित कातकरचे ठोकले 2 षटकार असं वाटलं होतं टीम बॅकवर्ड झाली. परंतु त्यानंतर हे कमालीचं षटक जितू गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल. ओ फक्त ना फक्त दिशा दाखवली. फील्डर आहे त्याला बीट करून चांगला प्रयत्न आहे. चांगला प्रयत्न मैदान शॉट मध्ये पाहायला मिळतोय. फील्डर तैनात होतं तिथं. संदीप मध्ये प्रयत्न चांगले आहेत. एक धाव मात्र नक्कीच खूप इम्पॉर्टंट असणार मॅच मध्ये. तेच अक्षरशः पडतोय धरतोय परंतु आपल्या टीम साठी धावा बनवतोय. 51 धावा 50 कंप्लीट. टीम नवापाडा संघ वेल प्लेट. शेवटचा ती बॉल टार्गेट करणार चेंडू मात्र नक्कीच फेकला जाईल. ओ दांडी गोल. यस अंतिम बॉल मध्ये दांडी गोल केल्या. विकेटचा पतंग. धक्का क्रमांक आपण पाहताय 4. फलंदाज बाद होईल अभिषेक आणि जवळजवळ पहिला पूर्व संपला गेलाय. धावाला धपटला वरती 51 आणि 52 हे टार्गेट केलाय. चला गावदेवी कलवे आणि जय हनुमान खारकोपर संघ प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करायचं. गावदेवी कलवे आणि जय हनुमान खारकोपर. चला प्रतीक पाटील त्याचबरोबर कलवे टीमचे तर सुशांत. चला विशाल असला तरी चालेल. विशाल या. जय हनुमान खारकोपर टीम कॅप्टन. पाच षटकाचा मात्र नक्कीच वाजवा संपला गेलाय. धावाला धपटला वरती जवळजवळ 51 आणि 52 टार्गेट सेट केलं गेलंय. 5 षटक 30 बॉल आणि 52 धावेची गरज. चला टीम गावदेवी कळवे आणि जय हनुमान खारकोपर संघ. खारकोपर म्हटलं की 5 दिवसाची मात्र नक्कीच ही स्पर्धा आपण पाहिली. डे नाईट फॉर्मॅट त्याचा अंतिम दिवस. त्या अंतिम दिवसामध्ये मात्र नक्कीच काय रंगतदार सामने झाले होते. त्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा मार्क सुद्धा ठरला होता. जय हनुमान खारकोपर संघ आमचे परमित्र कथ सुरुजी टिकले त्याचबरोबर विशालजी गरत, प्रतीकजी पाटील, हर्षलजी एक हार्ट हिटर हर्षल, त्याचबरोबर सुशीलजी ठाकूर, ओंकारजी मात्रे, अनेक सारे खरतर त्या गावामधून बिलॉंग करणारे सर्व आमचे परमित्र त्या सर्वांचं खरतर सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जय हनुमान खारकोपर आणि गावदेवी कळवे दोन टीमचे कॅप्टन आमचा आवाज आणि कॉम्बॉक्सचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचेल असेल प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस करायचा आहे. दोन्ही टीमला विनंती करतो.
यस गावदेवी कळवे जय हनुमान खारकोपर. अन्यथा पांदिवकरांचं तुम्हाला माहिती आहे एकच वार पेनल्टी डायरेक्ट ठरत. मग तो 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. जरी लाईटची व्यवस्था नसली तरी लाईटची व्यवस्था करू आम्ही. खारकोपर आणि कळवे. खारकोपर पण आलंय. या लगेच वरती या. आपण बसायचं आहे. एक इनिंग बसा इथं शांत व्हा कारण खूप दूरवर लांबचा प्रवास करून आपण आलात. खारकोपर संघ या. अमित घरत साहेबांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात तुमच्या टीमला. खारकोपर संघ म्हटला चेतन स्वामी जवळ गेलेत. त्यांना माहिती आहे नाईटची स्पर्धे त्यांनी गाजवली तिथं. ते जवळ गेलेत अगदी आणि त्यांचं स्वागत देखील केलं. यस नो डाऊट जो जाईल सामना. जास्त वेळ दौडू नका विनंती आहे. बोला. यस नाणेफेक करून घ्यायची आहे. गावदेवी कळवा संघ प्रसाद यस येतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि जय हनुमान खारकोपर. मी नाणेफेक करण्याकरता रोहिदास पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ असते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. स्वप्नील कॉईन दे. हा कॉईन महत्वाचं आहे भाई. हा आम्हाला घाम फुटते कॉईन बोललो पण कॉईन पाहिजे. येस चला टॉस जिंकला टीम. आपल्याला पाहिजे असेल गावदेव कलवे संघ सर्वप्रथम निर्णय काय असेल सर फिल्डिंग घेऊ सर. जर विचार केला तर या स्पर्धेचा नियम आपण पाहिला असेल प्रत्येक संघाला कळत तर मग टाइम असू द्या किंवा नसू द्या दुसऱ्या दिवशी कळत तर सामना खेळत होता परंतु 5 षटकां लढत. या 5 षटकामध्ये कितपर रोखण्याचा टीम जय हनुमान खारकोपर संघाला मात्र नक्कीच प्रयत्न कराल. प्रथम तर आयोजकांना धन्यवाद कारण की 5-5 ओव्हरच्या मॅच कंटिन्यू सेकंड राऊंडला पण होतात. त्यामुळे एक चांगला फेअर क्रिकेट बघायला भेटतो आणि आयोजकांनी एवढे मॅचेस मोठ्या ठेवल्या तर त्याबद्दलही त्यांचं कारण की मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला पण एवढ्या ओव्हरच्या मॅचेस नसतात. आणि बॉलिंगच्या जर आम्ही चांगली बॉलिंग प्रयत्न करू आणि एका चांगल्या टप्प्यावर बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करू सर. जर विचार केला तर मोठी स्पर्धा काल अंतिम दिवस अंतिम रात्र जय हनुमान खारकोपर संघाचा मत नक्की ठरला. त्यामुळे 4थ्या क्रमांकाचा मानकरी टीम जय हनुमान खारकोपर नक्की ठरला. पण त्या टीम मध्ये मात्र नक्कीच खेळताना अनेक सारे दिग्गज खेळाडू आहेत पण तो रणनीती काय असेल. नक्कीच याआधी कधी मला नाही वाटत मॅच झाली कारण की चांगली टीम आहे समोरची पण आणि आमची पण टीम चांगली आहे त्यामुळे एक चांगला क्रिकेट होईल सर. धन्यवाद. चांगल्या बाईट्स मात्र नक्कीच मिळाल्या. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आणि जय हनुमान खारकोपरचा खरतर टीम कॅप्टन सर्वप्रथम बॅटिंग मध्ये नक्की तुमच्या वाटीला आल्या. 5 षटकामध्ये कितपत धावांचा मात्र नक्कीच टार्गेट उभा केले जाईल. 55 ते 60 धावा काढू आम्ही कारण आमच्याकडे बॉलिंग लाईनअप चांगली आहे. हा जर विचार केला तर तुम्ही सुद्धा आयोजक आहात आणि मोठ्या स्पर्धा पाहत असतात परंतु या स्पर्धेचं आगलं वेगळं आयोजन आणि आगलं नियोजन का म्हटलं जातं कारण डे फॉर्मॅट मध्ये आपल्याला मालिकावीरासाठी एक स्कूटी पाहायला मिळतोय. या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल 2 शब्द. आयोजकांचं सर्वप्रथम धन्यवाद कारण आम्हाला त्यांनी केलेला इथे चान्स दिली आणि स्पर्धा छान केली. आम्ही तरी पहिल्यांदाच इथं केलतोय. मी तरी हॅलो छान आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. हे होते टीम खारकोपर संघाचे खेळतर आणि या स्पर्धेचे खेळतर हे चमचमणारे बिग ट्रॉफी कारण या ट्रॉफी चर्चा या पूर्व विभागामध्ये कारण बिग ट्रॉफी या ट्रॉफी बद्दल 2 शब्द. ट्रॉफी तर छान आहेत बघितल्या आल्याच बघितल्या खूप छान आहेत. धन्यवाद. हे होते खेळतर टीम जय हनुमान खारकोपर संघाचे कॅप्टन. टॉस जिंकला टीम गावदेवी कलवे संघाने आणि टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला आमंत्रित केलाय टीम जय हनुमान खारकोपर संघ. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये द व्हॉइस ऑफ उरण पूर्व विभाग नक्कीच वशिनी एस प्रवीणजी ठाकूर सर. हॅलो मगाशी साई विपक्ष सामना आपण भोलानाथ आवरा बघितला होता. आदित्य नावाच्या एका गोलंदाजाचा एक गोल्डन कलरचा एक वॉच घड्याळ आपल्याला दिलं होतं अंपायरच्या भूमिकेत असणारे. जर तुमच्याकडे असेल तर तो माझ्यापर्यंत पोहोचवा. येस वीरूकडे आहे म्हणजे सेफ आहे. नंतर देऊन जा माझ्याकडे आहे संपल्यावर द्या. हितेशजी ठाकूर धिगोडे यांना विनंती करेन आपण वरती यायचंय. दादा शशिकांत ठाकूर साहेबांना विनंती करेन आपण देखील व्यासपीठाकडे यायचंय. क्लिंग बॉल पहिला चेंडू मिडर्सना मोकळून केलाय. दांडी 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 गुल.
येस, वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. सुपर मॅच, अफलातून दर्जाची अंदाधुंद फलंदाजी आणि अंदाधुंद गोलंदाजी बघायला मिळते. एवढ्या लांबवरचा प्रवास करून आम्ही या उरण तालुक्यात का आलोय त्याचं उत्तर दिलं गेलंय. सुपर. आरसीसी नवाबडा आणि पहिलाच धक्का दिलाय. समाधान वास्कर मैदानाच्या बाहेर. क्या बात है, मोठा मासा गळायला लागलाय. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज दाखल झालाय. संदीप. संदीप म्हात्रे विजयासाठी करायची आहे धावा. 52 धावांची गरज आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा. आणि प्रसादनं कौतुक केलं कारण फार मोठ्या स्पर्धेमध्ये देखील एवढ्या मोठ्या फटका क्लास आहे. आले आले सेट होऊन आलाय, पाठवलाय सीमा रेषे पार. इट्स अ बिग हिट. लॉंगॉनच्या डोक्यावरून फेकून दिलाय षटकार. पानदिवा गावामधून जी आर्मी ट्रेनिंग नाशिकच्या इथं गरुड शेफ कदाचित आणि जिथं जितेंद्र पाटील यांचे चिरंजीव. व्हाट अ बिग हिट, व्हाट अ बिग हिट, सेन्सेशनल. इट्स अ बिग हिट. लगातारचा दुसरा षटकार. क्या बात है. डीजे तू ठोक. तयार राहायचंय. होणार नाही आहे. 4th अंपायर नक्कीच वेळ इनिंग संपल्यानंतर आपण सगळ्यांची चर्चा करू. जे काय असेल तुमचं ते सगळं बोलेन. सध्या मॅचकडे मी फोकस करणार आहे. राग मानू नका. क्लासिकल झेल उडालाय परंतु नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत. 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 25च्या घरात. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय. पहिल्या षटकामध्ये जरी समाधान नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर गेलंय तरी पण तडाखा तोच आहे. 25 धावांचा चोप दिलाय. 1 विकेट जरी मिळवली असली तरी 25 धावा आणि अजूनही करायच्या आहेत 27 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. 24 चेंडू 27 धावा. कमबॅक करावं लागेल. आणि गोलंदाज आलाय बॉबी. सोल्जर चित्रपट आठवला मला, बरोबर ना दादा. अशीच हेअरस्टाईल होती फक्त त्यांनी ती बांधली नव्हती केस. बरोबर दादा. नवापाडावाले नो डाऊट. बरोबर बोलला. संपला विषय. आपली नजरच तशीच पारखी आहे. WTC बरोबर शेलके सर. क्या बात है. अजूनही तुम्ही युट्यूबला बघू शकता. सनी देओलला मात करेल असं वाटत होतं परंतु नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. नॅचरल स्विंग आहे डावखुऱ्या गोलंदाजा करता. एक धाव परंतु नाही आहे. जमीनला घासत चाटत पुसत बंदुकीतून निघालेली गोली. सुसाट वेग. चौकार. सोनीला कोकण काय दाखवायचं आहे. आमचा पूर्व विभाग दाखवा. काय जबरदस्त आहे. तिकडे बामून देवाशी नेऊ, तिकडे खोपट्याचे तरी व नेऊ. कला कोकण र. आणि फटका षटकार. नो डाऊट इट्स अ बिग हिट. व्हाट अ बिग हिट. षटकार. क्या बात है. संदीप म्हात्रे नावाचं वादळ मैदानावर घोंगावतोय. समाधान शांत बसलाय परंतु सांगतोय संदीप म्हात्रे दमखम दाखवतोय. म्हात्रे गावा लक्षात ठेवा. 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी.
24 धावांवर हा वादळ घोंगावताना दिसतोय. काय बॅटिंग करतोय, अटॅकिंग मोड मध्ये आहे. सुपर फलंदाजी. स्लोअरमनचा वापर, वेग आणि वेग ऑफटॉपच्या बाहेर. सबसे आंखें तेज किसकी होगी, सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. आणि हा निर्धाव चेंडू. धावा धावपटलावर आहेत 37 आणि अजूनही 15 धावांची गरज आहे. ओहो, फावड्यासारखा चेंडू गरकन गिरकी फिरवतोय. सुपर. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आणखी एक डॉट बॉल टाकलाय. येस येस नो, 2 चेंडू डॉट टाकलेत. तो जबरदस्तच आहे. त्याच्या हेअरस्टाईलवर आपण जाऊ नका, तो जबरदस्तच आहे. गरकन गिरकी फिरवतो आणि त्यानं थांबवून ठेवलंय फलंदाजाला देखील. अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. अजूनही नवापाडावाले हार मानायला तयार नाही आहे. कारण मगाशी मी बोललो होतो, हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानात मागायला जाणार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही देवाजवळ जिंकणार नाही आहे. म्हणून काय घडलंय, 37 धावा, 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 12 धावा खर्च झाल्यात. या षटकामध्ये बॉबीने खर्च केल्यात, परंतु अजूनही 15 धावांची गरज आहे. 18 चेंडू 15 धावा, 18 चेंडू 15 धावा. कोण सोडवेल समीकरण. निनाद जाधव गोलंदाजी करता आलाय. येस, बाबूशाला कोण ऐकतंय. इकडे काय कमी चांगली मॅच चालली. स्वामी सर तुम्ही थांबा हो, इकडे जबरदस्त मॅच चालू आहे. त्या सागर पाटीलला नका ऐकू. तो दशरथ पाटील काय बोलला होता त्याला माहिती आहे ना. इकडे कसली मॅच चालू आहे, तुम्ही थांबा हो जरा. जबरदस्त एक धाव. अलंकारपेठ फटका खेळलाय सुनील. जोपर्यंत चेंडूला आडवेल फेकेल. सिंगल धाव आणि एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघ पोहोचलाय 38च्या घरात. 14 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. एवढा लांब दूरवरचा प्रवास करून आलोय आणि आम्हाला गेम दाखवायचा आहे. म्हणून नवापाडा कुडवाल संघाविरुद्ध संघर्ष नक्कीच करतील. इनर एज, परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू अडवला गेलाय. सुपर क्षेत्ररक्षण. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे तिथं पिंट्या जोशी. येस नो डाऊट. धावा धापटलावर आहेत 39. तडाखा आहे, परंतु वज्रमुठीत झेल कैद व्हायला पाहिजे. फसलाय चेंडू आणि झेल पकडला जाईल आणि फलंदाज बाद होईल. जो सलामीला आला होता मयूर वास्कर मैदानाच्या बाहेर. पारगावचं ओवल्याचं मैदान आणि त्यांचं ते आवटी मैदान एक वेगळं नातं आहे. त्या मैदानावर समालोचन करताना मजा येते. परंतु ही जी गॉगल आहे ना त्याचं कारण आहे. कारण मला वाटतं एक खेळाडू जायबंदी झाला होता, बरोबर. रबर बॉल स्पर्धेमध्ये तो जायबंदी झाला होता आणि तेव्हापासून ही सुरक्षा असावी म्हणून ही चष्मा आहे, बरोबर दादा. येस नो डाऊट. जिथू गायकवाड नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. ब्लॉकॉलचा चेंडू, वा अफलातून अगदी सेन्सिबल क्रिकेट, परंतु चांगल्या चेंडूला सन्मान. बॉबी आलाय चेंडूवर झपकन, बघा सांगतोय हिलने का नाही. 40 धावा धावपटलावर. 14 चेंडू 12 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही सामना दुतर्फा आहे. क्रिकेटचा थर्रार अजूनही जिवंत आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. डोंबिवलीवरनं फोन येत आहेत. सामना काय चाललाय, चांगला चाललाय. एक धाव, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धाव. डाव काढूमधून इशारे. फंबल झालाय क्षेत्ररक्षक. हे मित्रा, रनआउटचा धोका. आहा, पहले आप करके नवाबों की गाड़ी छूटी थी
है कि नहीं? शेखर दादा बरोबर, पहले आप करके नवाबों की गाड़ी छूट जाती है, आपकी भी वैसी हो जाती मेरे भाई। ऐसा मत करो, जो गाड़ी मिलेगी उसमें चली जाओ। शेवटचा चेंडू, फटका फसलाय, झेल पकडावा लागेल। येस, पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय। संदीप म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा मस्सा करायला लागलाय। इट्स अ बिग विकेट। लवकर जाऊ नका, वरती काही नाही आहे, जमिनीवर राहा। 12 चेंडू 10 धावा। येस, नो डाऊट, सगळं लक्ष आहे दादा आपलं, कारण कसा एक हार आहे, तुमच्या सोबत समालोचन शिकलोय, त्यामुळे हे होतच राहणार, फोन येतच राहणार। पण काय माहितीये का, कॉमेंट्री करताना फोन काय, मंथन दादा खोपटे गावची रन मशीन यांचा फोन आहे, बोला। काय नको, सध्या थांबवा, कोंबडा ढाका तुमचा कोरा चहा नको, थांबवा जरा। 12 चेंडू 10 धावा, 12 चेंडू 10 धावा। बॉबी आलाय, बॉबीला बॉम्ब टाकावा लागेल, कारण कुंडवलकर सहजासहजी लवकर हार मानायला तयार नाहीयेत, रण लवकर सोडणार नाहीयेत, ते मैदान सोडणार नाहीयेत। ओहो, जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट। चेंडू 1 बाउंस, सीमा रेषे पार, चौकार। कुंडवाल गावामध्ये नक्कीच आमचे गांगरे सर आहेत, त्यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात। आम्ही सिक्युरिटीला काम करतो त्यामुळे त्यांच्याही शुभेच्छा आल्यात आपल्या टीम करता। आणि त्यांच्या गावात तुकाराम बीज हा मोठा सण साजरा होतो, खूप चांगलं आयोजन असतं, मजा येते तिकडे जायला। ओहो, स्लोअरवनचा वापर, फसव, ओहो, ऐ सुनील काय केलंस मित्रा, तुला माहितीये का, एक धाव जिथं नव्हती तिथं 2 धावा, फुकटची कल न बघायला चल, असं आमच्याकडे म्हणतात। ए डोंबिवलीकर, असं म्हणतात आमच्याकडे, गरज होती का, एक ही धाव नव्हती मित्रा। ते बघा, हे ट्रेंडिंग खटके आहेत माग, आवाज आलाय ना तुम्हाला, हे सहज, हे मुलं तर बोलतात, मुली देखील बोलतात, डेंजर, त्यावेळी त्याचं जास्त दुःख वाटते। धावा धावपटल्यावर आहे तब्बल 48, 4 धावांची अजूनही गरज आहे। विकेट मिळाली असती तर दबाव निर्माण झाला असता कुंडवालवाल्यांवर। समाधान वास्कर तेच सांगतोय, फक्त 4च धावा पाहिजे मित्रा, गरज काय। बॉबी डॉट चेंडू करेल का, की विकेट मिळवेल, दबाव निर्माण करावा लागेल। एवढ्या लांबवरचा प्रवास करून आलोय, सुपर, अगदी खणून काढलाय चेंडू। एक धाव, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत 2 आउट होणार, वादच नाही, नादच करायचं नाही कुंडवालकरांचा। 2 धावा पूर्ण, रन कहीं से भी आए, कहां से भी आए, फिलहाल जरूरत है टीम को। 50 धावा, अर्धशतकी खेळी, सांघिक खेळी कुंडवालच्या वतीनं, पण 2 धावांची अजूनही गरज आहे, म्हणून टाळ्यांचा गजर होताना दिसत नाहीये। फिनिशिंग टच होईल तेव्हा जल्लोष होईल। आहा, सुनील मोठी चुकी करतोय मित्रा, डॉट चेंडू, फलंदाज बाद झाला असता, किती मोठी चुकी मित्रा, 2 धावा वाचल्या असत्या अगोदरच, एक प्रेशर क्रिएट झाला असता आता। परंतु जर तर क्रिकेट मध्ये नसतं, मात्र आम्हा समालोचकांना जरतरची भूमिका घेतल्याशिवाय बोलता येत नाही। फटका क्लास आहे, कारण हा फलंदाज खास आहे, पकडलाय झेल, सुपर झेल पकडलाय। व्हाट अ मॅच, व्हाट अ कॅच, डीजे अरे ठोक। बोलण्याचे नादान बराच लोक वाया गेली हो। एकीला म्हणते हाय, दुसरीला म्हणते बाय, न तिसरीलाच घेऊन जाय, हे लक्षात ठेव। ए गाणी लावू नको। 6 चेंडू 2 धावा, लक्ष ठेव, जरा सामना आनंद शिंदे सारखा आला पाहिजे, जरा अंगाने येऊ दे। 6 चेंडू 2 धावांची गरज आहे, सामना अजूनही संपलेला नाही आहे।
सामना होता कुठं आलाय कुठं सामना आहासे आहात घेऊन ठेवलाय. दरम्यान गोट्या नावाचं वादळ मैदानाकडे आलंय ना. येस माझी नजर आहे. रायगड भूषण सुशांत बोकल आपण व्यासपीठाकडे यावं. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. षटकारांचा अष्टक षटकारांचा पंचक आणि धावा काढल्या होत्या मला वाटतं त्याने एकट्यानं 72 85. कंठवली संघाविरुद्ध ते फटकेबाजी आठवते अजूनही थर्रार बघायला मिळाला होता. कंठवलीकर अजूनही विसरणार नाही. फक्त युट्यूब नव्हतं दादा WTC नाहीतर मग काय खरं नव्हतं. सारखं मी बघितला असतो तो सामना. कारण एवढं नेत्रदीपक फटके तुफान. ओहो हो सुपर नाका समोर चेडूला उडवलाय. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. मातीचा सुगंध देऊन जाणारी. सामना अजूनही शिल्लक आहे मित्रा. 12वे खेळाडू संपला नाही सामना. नेल बायटिंग फाईन सामना बघायला मिळतोय. चित्त थरारक लढत. गोलंदाज आहे यश मिळवून देईल का. नवा टीमला यश मिळवून देईल का. क्या बात है. कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट सेन्सिबल. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत आणि सुटकेचा निश्वास सोडलाय. कुंडवाल सामना जिंकलाय. कानोबा कुंडवाल संघाचं हार्दिक अभिनंदन. सामना उद्ध्वस्त केलाय. नवापावला टीमनं काय चुक्या केल्यात हे आता त्याला समजावं लागेल. अजूनही 2 धावा शिल्लक असत्या. सुनीलनं मोठी